जावळी महाबळेश्वर तालुक्यातील यात्रांना प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात बामणोली, सावरी, वेंगळे आणि गोगवे या 4 यात्रा आनंदात पार पडल्या। याच दरम्यान ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या पैलवानांसाठी कुस्त्यांचे जंगी आयोजन करण्यात आले होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी। सकाराम शिंदे ऐका इकडं हे बघा हे पप्या 2000 ची कुस्ती बघा मी आता पकडतो इथं ही प्रेस पैलवान 2000 ची कुस्ती 2000 पर्यंत कुस्ती पोहोचलेली आहे। भैरवनाथ मंडळ गणेश चांदुर्ले सातारा असं या ठिकाणी पब्लिक पृथ्वीनाथ भोसले कराड कैलासवासी बाबुराव कोंडीबा चोरगे यांच्या स्पर्धेत कुस्त्या इनाम 2000 रुपये इनाम देणार संदीप लक्ष्मण चोरगे। लक्ष्मण पाटील आहेत या ठिकाणी कुस्त्यांचा फड या ठिकाणी वस्ताद म्हणून काम पाहत आहेत। त्या ठिकाणी आगोंडे साहेब आहेत शिवसेनेचे, पाहू शकता आपण सर्वच या ठिकाणी संजय देसाई असतील, गोगे ग्रामस्थ प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे। आपण काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आज आमच्याकडे आमच्या भैरवनाथाची यात्रा आहे। लहान थोर मोठे लोक, छोटे मोठे सर्व लोक या शहरातून तिकडे पुन्हा मुंबई सातारा कुठे गेले असतील तिथून देवाच्या आशीर्वादासाठी गावी येतात आणि आपला आनंद उत्सव म्हणून हा फराळाचा कार्यक्रम, कुस्त्यांचा कार्यक्रम हा आमचा सर्व जी मुलं बाहेरून येतात स्थानिक असतात त्यांच्यासाठी राबवला जातो आणि आमच्या गावातले सर्व लोक मिळून मिसळून आनंदाच्या देवाच्या ह्याच्यासाठी उत्साहानं काम करतात आणि सर्व पैलवानांना शुभाशीर्वाद देऊन कुस्त्या लावतात। प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय, जिल्ह्यातून असतील, तालुक्यातून असतील किंवा आपल्या विभागातील असतील, प्रचंड असं मुलांनी या ठिकाणी त्याचं महत्त्व आहे की आमच्या इथले लोक जरा श्रद्धाळू आहेत की कोण पुण्य रुपये खर्च करून येतो, त्याचा कमीत कमी गाडी खर्च निघाला पाहिजे त्या हिशोबाने कालपासून या ठिकाणी अक्षय भोसले गुळींज कारखाना आणि पुन्हा सातारा या विश्वास सातारा 1000 रुपये इनाम चितेगा चितपट झाली पाहिजे गावाचं इनाम त्यांचं आयोजन केलेलं आहे। आलेल्या सर्व पैलवानांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं, तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन केलं, हार्दिक स्वागत केलं आणि जवळजवळ 51 रुपयापासून जवळजवळ मला वाटतं आता 5000पर्यंत हा फड जाईल। ही परंपरा या विभागामध्ये गोगवे गावामध्ये चांगल्या पद्धतीनं तयार होती आणि ती इथून पुढे चांगली राहील। तरुण पिढी गोगवे ग्रामस्थ असतील, सर्व तरुण पिढी आता सर्व एकत्र आलेले आहेत आणि एक मनाने सर्व एकत्रित राहत आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही यात्रा पार पडते। कालच्यापासून या ठिकाणी चांगल्या प्रकारे कोल्हापूरवरून ऑर्केस्ट्राचं नियोजन आमच्या मुंबई मंडळानं या ठिकाणी केलं। या ठिकाणी झांज पथक असेल, भव्य दिव्य मध्ये या ठिकाणी आपला छबिना निघाला आणि त्यानंतर या ठिकाणी कुस्त्यांचा कार्यक्रम मुंबईकर मंडळ आणि गावचे सर्व आम्ही एकत्र येऊ या ठिकाणी होते। मी आलेल्या सर्व तमाम जनतेचं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि भागात खेळाडू वाढले पाहिजेत, खेळाडू घडले पाहिजेत याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील आहोत। विकाससारखा खेळाडू आपल्या भागात तयार झाला आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन तरी इतर मुलांनी भागात तयार होऊन भागाचं नावलौकिक तुकाराम पैलवान, लक्ष्मण पैलवान, रामेगर, लागवडचे गणपत पैलवान यांच्याप्रमाणे अगदीच नावलौकिक भागाचा मुलांनी वाढवलं पाहिजे। यासाठी मुलांनी क्रिकेटकडं इतर खेळाकडे खेळू द्या, परंतु कुस्तीसारख्या खेळाकडं वळलं पाहिजे। कुस्तीसारखी शारीरिक संपत्ती जगात कुठेही मिळत नाही। जी वस्तू दागिन्यात मोजली जात नाही ती वस्तू म्हणजे शरीर संपत्ती, ती फक्त कुस्तीतूनच मुलांना मिळवता येते। म्हणून मुलांनी जास्तीत जास्त कुस्तीकडे गेलं पाहिजे। त्यानिमित्त सर्व आम्ही आमच्या मंडळाच्या मुंबई मंडळाचं स्वागत करतो। गेली 2 वर्ष आमच्या मंडळाने एवढं सहकार्य करून ती आमच्या गावाची शोभा वाढवली, गुरुप्रशा वाढवली, खरोखर त्याची तुलनाच करता येणार नाही। आजच्या या मितीला हा फरासुदे कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये
आमचे तरुण मंडळ असतील, ग्रामस्थ असतील, वयस्कर असतील, वस्ताद असतील, आमचे काही नेते मंडळी आहेत, त्या सर्वांचं वस्ताद म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि परंपरा आम्ही घोगे ग्रामस्थ म्हणून इथून पुढे चालू ठेवणार. गोगेगावची अशीच एकी बघायला आपल्याला आवडेल का? 100% आणि तुम्हाला चला उशीर होत आहे. पैलवान कोण फिरेस असेल तर उठा. इतक्या मोठ्या 5,000 किंवा 6,000च्या होणार आहेत. ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे घोगव्यामध्ये आणि त्या सर्व कुस्त्या होत असताना स्मरणार्थ कुस्त्या होतात. आमचा गावाचा अंदाजे खर्च जर फळाचा धरला तर 0%, पण स्मरणार्थ कुस्त्या म्हणून 60-70 हजार रुपये या ठिकाणी आम्ही सर्व मिळून खर्च करतो. एक आमची गर्वाची बाब आहे गावासाठी बस.